सुरू करू. हो. नमस्कार. नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गुज अंतरीचे या एक मुलाखत कार्यक्रमात आजच्या प्रथम पुष्पात काळोखातील प्रकाशवाट या विशेष कार्यक्रमात मी मनस्पर्शी साहित्य परिवाराचा व्यवस्थापक कुमार निखिल प्रमोद कोलते आपले हार्दिक स्वागत करतो. मनस्पर्शी साहित्य परिवार विविध उपक्रम आणि स्पर्धा राबवत आज तब्बल 4 वर्ष झाले आपली इथे कार्यरत आहे. व्हॉट्सअप तसेच फेसबुक समूहांद्वारे विविध स्पर्धा आणि संमेलन त्यांनी यशस्वीरित्या संपन्न केलेली आहेत. आजच्या काळोखातली प्रकाशवाट या विशेष कार्यक्रमाचे अतिथी सन्माननीय कवी श्री काशीनाथ महाजन नाशिक येथून आपल्याला भेटायला आलेले आहेत. सरांच्या विषयी थोडक्यात सांगायचं झालं तर अंधत्वावर मात करून त्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आणि साहित्य क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. त्यांचे आजवर 5हून अधिक संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यात काव्यसंग्रह आणि एक आत्मचरित्र देखील प्रकाशित झालेलं आहे. तर अशाच बहुआयामी व्यक्तिमत्वाला मी सादर आमंत्रित करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार श्रोते हो. तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने किंवा गणरायाला आळवून करत असतो. तर मी माननीय काशीनाथ महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर त्यांची पहिली कविता सादर करावी. धन्यवाद. स्वागत श्रोतो. तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या स्तवनाने केली किंवा ईशस्तवनाने केली तर ते अधिक सोयीस्कर होते. आणि म्हणून माझे हे जे गणेश स्तवन आहे ते अनेक कार्यक्रमामध्ये वापरलं जातं आणि तेच मी आज तुमच्या समोर सादर करत आहे. शुभारंभी तुला नमितो गणेशा, गुण तुझे गातो. शुभारंभी तुला नमितो गणेशा, गुण तुझे गातो. सुखाचा स्रोत आहे तू, निवारी दुःख सारे तू. सफल तू कामना करतो गणेशा, गुण तुझे गातो. शुभारंभी तुला नमितो गणेशा, गुण तुझे गातो. मुखी मांगल्य उल्हासे, त्रिलोकी रूपना ऐसे. पाहता धन्य मी होतो गणेशा, गुण तुझे गातो. शुभारंभी तुला नमितो गणेशा, गुण तुझे गातो. खरा तू बुद्धीचा देव, तरी तुझ भाव तो भाव. प्रथम हा मान तुझा असतो गणेशा, गुण तुझे गातो. शुभारंभी तुला नमितो गणेशा, गुण तुझे गातो. खुशीने कर्जतो मोर्या, कराया थोर सत्कार्या. कृपाळा स्तवन तव करतो गणेशा, गुण तुझे गातो. शुभारंभी तुला नमितो गणेशा, गुण तुझे गातो. गणेशा, गुण तुझे गातो. गणेशा, गुण तुझे गातो. खूपच
सुमधुर आवाजात आपण ही कविता सादर केली, हे गीत सादर केलं आणि अगदी मंत्रमुग्ध करणारा आपला स्वर आहे आणि खरंच आपण छान गाता. सर, माझा प्रश्न आहे की आपण काव्याचे कोणते कोणते साहित्य प्रकार हाताळतात आणि जे आता नवोदित नवखे साहित्य प्रकार काढायला लागलेत वेगवेगळ्या नावाने इतर साहित्यिक, त्याने कुठेतरी साहित्याचा बाजार होतोय असं तुम्हाला वाटतंय का? आणि पारंपरिक काव्य प्रकारांचा कुठेतरी लोप पावत चाललाय का असं तुम्हाला वाटतंय का? फार सुंदर प्रश्न विचारलाय. एकतर गेय कविता, वृत्तबद्ध कविता ह्या जवळजवळ आता लोप पावलेल्या आहेत. तो एक काळ असा होता, भारत तांबे, कुसुमाग्रज, बालकवी, तर यांची कविता ऐकल्याबरोबर ती गुणगुणाशी वाटत होती. बरोबर. आता कविता मुक्त छंद लिहितात. मुक्त छंद लिहिण्याबद्दल माझं काहीच मत नाही. मुक्त छंद सुद्धा छान आहे, परंतु एक तर तो वापरला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, कविता किती मोठी असावी. खरं म्हणजे कवितेचा अर्थच काय आहे की तुम्ही थोडक्यात खूप काही सांगणं, याला कविता म्हणतात. फार मोठी कविता केली, खरं म्हणजे ती कविता नसतेच, तो निबंधाचाच एक काहीतरी तोडून तोडून तो ओळी बसवलेल्या असतात. तर तसं व्हायला नको पाहिजे. अर्थात अगदी सगळेच करतात असं नाही. गंमत काय झाली माहितीये का, कवींची संख्या अफाट झालेली आहे. बरोबर. आणि अर्थातच जेव्हा खूप प्रमाणापेक्षा अफाट होतं ना, तोपर्यंत थोडीशी क्वालिटी घसरली जाते. बरोबर आहे, बरोबर आहे. ज्याने उठाव त्याने कविता करावी, तर कविता ही इतकी काहीतरी म्हणजे सहज गोष्ट नाहीये. कवितेमध्ये भाव आले पाहिजेत, कवितेमध्ये शब्दरचना आली पाहिजे आणि ती कानाला गोड वाटली पाहिजे. तुम्ही साधी जरी म्हटली तरी ती गोड वाटली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी मात्र जुनी परंपरा आणि नवी परंपरा यांचा मेळ घातलेला आहे. म्हणजे मी अक्षरशः आपले जे पारंपरिक मराठी वृत्त आहेत, मंदाक्रांता, शार्दूल विक्रीडित, अशा प्रकारचे, पण त्याच प्रकारे लोकगीत, अभंग, पोवाडे, शिवाय म्हणजे प्रत्येक काव्यातला प्रत्येक गेय प्रकार, म्हणजे सगळं, माझी कुठलीही कविता घेतली तर गेय आहे. मग ते तुम्ही साध्याच्या म्हणाने तर गौरव. आणि दुसरी गोष्ट अशी की जो नवीन प्रकार रूढ होऊ पाहतोय का रूढ झालेला आहे, अशा प्रकारचा जो गझल आहे, त्याच्यात सुद्धा मी लगावलीचे सगळे वृत्त, मात्र वृत्त वापरून वेगवेगळ्या विषयावर मुसलसल, म्हणजे विशिष्ट एका विषयावर किंवा गैरमुसलसल, की प्रत्येक क्षर वेगळ्या विषयावर, अशा प्रकारचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न आहे अर्थात, बरोबर आहे, कितपत यशस्वी होते ते लोक ठरवतील. बरोबर. तर असं माझं मत पडतंय. खूप खूप धन्यवाद सर. खूप चांगलं आपण मार्गदर्शन करत असता. कारण की आता आजकाल आपण बघतो की जो तो म्हणजे आपापल्या नावाने प्रकार काढतो. कोण श्यामलाक्षरी काढतंय, कोण कोणता अजून बाणाक्षरी काढतंय. म्हणजे कसं आहे की अशामुळे जे ते पारंपरिक काव्य प्रकार कुठेतरी लोप पावत चालले आणि साहित्याचा बाजार झालेला आहे आणि याला आळा घालायला बसायला हवा. म्हणजे मनोरा किंवा म्हणजे हायकू हे प्रकार तसे वाईट नाहीये, पण ते कुठपर्यंत जमतात, ते कसे हाताळायचे ही मात्र हातोटी प्रत्येकाला जमत नाही. बरोबर आहे. आणि सर, मला असं विचारायचंय की आपण दोघी समदुःखी म्हणजे अंध आहोत, हे मान्य करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं जेव्हा तुम्ही समाजात वावरता. पण जेव्हा तुम्ही शालेय जीवन तुमचं कसं होतं आणि एकंदरीत तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? आता खरं म्हणजे माझा जन्म अतिशय ग्रामीण भागात झालेला आहे. छोटंसं गाव होतं आणि त्याच्यामध्ये आमची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. म्हणजे तिचं वर्णन करता येणार नाही. काय कथा कवितांमध्ये किंवा सिनेमांमध्ये तशी गरिबी आपण नाही दाखवू शकत, अशा प्रकारची गरिबी होती. आणि त्या काळात हे कुटुंब नियोजन वगैरे काही भानगड नव्हती. त्यामुळे सर्व कुटुंबामध्ये
हम्म. कमीत कमी अष्टपुत्र तर पाहिजेच होते. बरोबर मग आहे. ते अष्टपुत्राचे 9 पुत्र आणि 10 पुत्र पण ते काही ते धरलंच जायचं ते. तर अशा बरोबर. प्रकारे 10 भावंडांपैकी मी एक भावंड होतो. हा. आणि खाणारे तोंड एवढे कमाई काहीच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, साहजिक आहे. परंतु त्याच्यामध्ये एक गरिबी एक मात्र शिकवते. हम्म. स्वावलंबन, हम्म. जबाबदारी, ह्या 2 गोष्टी शिकवत असते. आता जसं सहज तुम्हाला बरोबर मोबाईल आहे. भेटतो, सहज काही भेटतं काय, बरोबर आहे. तितकं ते सोपं हम्म. नव्हतं. हम्म. तुम्ही कष्ट करा, तुम्ही सगळं करा, बरोबर आणि आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने पुढे जा. आणि त्यामुळे अभ्यास बरोबर आहे. करणं हे तुम्ही सांगावं लागत नव्हतं. बरोबर आहे, आणि खरी त्यामुळे गोष्ट आहे. अभ्यासात मुळातच म्हणजे ईश्वर कृपेने मी हुशार होतो. आणि हम्म. गंमत अशी झाली बघा, माझं भाग्य कसं उजळलं, फार महत्वाची गोष्ट आहे. हम्म. 1967 साली महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री हम्म. हम्म. मधुकरराव चौधरी, हम्म. नंतर ते सभापती वगैरे पण झाले काय, पण 67 हो, ची गोष्ट हो. आहे. तर हम्म. आणि हम्म. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे 4च महसूल होते: बरोबर आहे. मुंबई, पुणे, हा. हा. औरंगाबाद आणि नागपूर. हम्म. हे हम्म. हम्म. बाकीचे नाशिक वगैरे असे विभाग नव्हते. नव्हते. तर ह्या हा, 4 बरोबर आहे. विभागांमध्ये, आणि त्यावेळेस फक्त 26 जिल्हे होते. हम्म. तर ते 26 जिल्हे 7 किंवा 6 असे विभागून होते हे महसूल विभाग. तर प्रत्येक विभागातून फक्त 30 मुलं निवडायची, आणि ते मात्र ग्रामीण बरोबर आहे. भागातले. हेतू असा बरोबर होता आहे. की ग्रामीण भागात सुद्धा टॅलेंट असतं, बरोबर आहे. परंतु पालकांचं अज्ञान आणि दारिद्र्य, हम्म. त्यामुळे ते कुठेतरी डावललं जातं, बरोबर आहे. अक्षरशः बुजवलं जातं. हा. बरोबर आहे. मग बरोबर आहे. अशा मुलांना जर आपण वर काढायचं असलं तर हम्म. काय करायचं. तर त्यांनी एक सांगितलं की अशा बरोबर आहे. प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घ्या. त्या एका विभागातून 30 मुलं निवडा, 6-7 जिल्ह्यातून, आणि त्यांच्यासाठी बरोबर आहे. उत्तम शाळा ही काढायची. बरोबर उत्तम आहे. म्हणजे सगळ्याच प्रकार उत्तम, म्हणजे हम्म. हम्म. शैक्षणिक पासून, खेळापासून, हा, एवढंच का, हा. हा. भोजन वगैरे सगळंच. तर बरोबर आहे. ते कुठल्या म्हणजे जे श्रीमंतांचे पब्लिक स्कूल असतात हा. हा. त्यांना सुद्धा लाजवणारी ही पब्लिक स्कूल होती. तिला शासकीय विद्यानिकेतन असं म्हटलं जायचं, हा. किंवा इंग्लिशमध्ये गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल. हो. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये माझं खरं म्हणजे शिक्षण चालू होतं. अर्थातच शिक्षण त्यावेळेस मला झालं. दिसत होतं. हा. बरोबर आहे. बरोबर. परंतु 7वीत असताना हम्म. माझा अंधत्व मला जाणवायला लागलं. अच्छा, अच्छा, अच्छा. हे असं अंधत्व होतं की ते कुठल्या आजाराने झालेलं नाहीये किंवा अपघाताने बरोबर आहे. झालेलं नाही. ते हा. मुळातच हा. असतं, हा. पण ते केव्हा केव्हा कोणाचं उमटेल हा. आणि ते हळूहळू किती वाढत जाईल हे हम्म. काही हम्म. कुणालाही अजून सांगता आलं नाही, आणि ते थांबवता पण आलेलं नाही. नाही, बरोबर आहे, तो एक नैसर्गिक प्रकार झाला. हो. आणि मग हा. त्यामुळे हा. 7वी पासून माझी नजर, म्हणजे 7वी पर्यंत नजर कमी झाली, आणि 8वी पासून तुम्हाला अजिबात लिहिणं वाचणं माझं बंद झालं. बरोबर आहे. पण ही एक गोष्ट मग केली तुम्हाला त्या. हा. तुम्हाला जी पहिली कविता आहे ती कशी सुचली आणि ती कोणती होती? हा. खूप सुंदर. म्हणजे ती कविता तर फक्त मी 2 ओळी म्हणणार त्या काय, हा. हा. की हो, हो, हो. अर्थातच ज्यांनी ती शाळा काढलेली आहे, हा, हा. तेच मधुकराव चौधरी. हम्म. मी मला पहिली कविता ती 6वीत, इयत्ता 6वी मध्ये. अच्छा, अर्थातच तेव्हा मला अच्छा. दिसत होतं. हा. हा, तर मी बरोबर आहे. त्यांच्याविषयी अं, पहिलीच कविता गेली, तिच्या हा. फक्त 2 ओळी म्हणून दाखवतो. ओके. हा. त्रिवार वंदन माझे मधुकर राव हम्म. चौधरींना. 6वीतला हम्म. मुलगा लिहितोय, त्रिवार हम्म. वंदन माझे मधुकर राव चौधरींना, दगडामधले रत्न शोधले त्या रत्न पारखींना. हम्म. हम्म. आणि मग ही कविता जेव्हा प्राध्यापकांना वगैरे कळली, अरे हा तर हम्म. मोठा कवी होणार, तेव्हा त्यांनी भाकीत करून टाकलं. बरोबर आहे. बरोबर आहे. अशा खूप छान. प्रकारे मला म्हणजे. खूप हा. आवडतंय तुमच्याशी गप्पा मारायला. आणि हम्म. फक्त सर एक सूचना होती थोडीशी. सॉरी, थोडं इंटरप्ट करतोय की आपल्याला या ऍप्लिकेशनला खूप लिमिटेशन असतं, 30 मिनिटापुढेही हो. जाऊ शकत नाही. हो ना, हो त्यामुळे ना, आपण हो ना. थोडक्यात थोडक्यात उत्तरांचं हे थोडक्यात द्यावं, येस. म्हणजे थोडक्यात जरा ओके, उत्तरांचं ओके, हे ओके, करूया. ओके. हा. मला पुढचं असं मला विचारायचं आहे हा. की म्हणजे आपण बघतो की महाविद्यालयीन क्षेत्र हे सुद्धा खूप तसं म्हणायला गेलं तर चॅलेंजिंगच असतं असं प्रत्येक हो. आपल्यासाठी. मात्र हो. कसं असतं की तिथे जेव्हा जातो तेव्हा एक हम्म. समजूतदार म्हणजे प्राध्यापक असले तर आपला निभाव लागतो, नाहीतर हो. लागत हो. नाही, अशी हो. गोष्ट होते. अनेक बरोबर. मित्रमैत्रिणी होतात. आता माझेच इथे इथे जे काही आहेत हम्म. माझ्यासोबत पण तसंच झालं. मी जेव्हा महाविद्यालयात गेलो, संत झेवियर्स महाविद्यालयात शिकलो,
अनेक मित्रमैत्रिणींशी आणि चांगल्या चांगल्या प्राध्यापकांशी ओळखी झाली. त्यामुळे माझा प्रवास हा सुखकर झाला, शाळेपेक्षाही सुखकर झाला असं मी म्हणेन. वा वा तर वा. तुमचा अनुभव कसा होता आणि या महाविद्यालयाच्या अनुभवाचा तुम्हाला मग साहित्य क्षेत्रात, विशेष करून साहित्य क्षेत्रात आणि तुमच्या पुढील वाटचालीत कसा उपयोग झाला हे थोडक्यात सांगा. अगदी 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 फार सुंदर प्रश्न विचारला. याच्यात मला एक सांगावं लागेल की आताचा काळ आणि तेव्हाचा काळ खूप बरोबर. फरक आहे. आता कमीत कमी अंध लोक कॉलेजला जातात. आपल्या आधीही खूप शिकलेले असतात, बरोबर. परंतु त्यावेळेस मी ज्या चाळीसगाव कॉलेजला प्रयत्न केला ऍडमिशनचा, तर तिथं कुठलाही अंध मुलगा शिकलेला नव्हता आणि त्यांना माहिती नव्हतं अंध शिकतात असं. तर मला सुरुवातीला त्रास झाला. परंतु काय असतं, तुझे म्हटलं ना की काही ठिकाणी त्रास होतो वगैरे वगैरे, ते अर्थात त्या अंधावरही अवलंबून आहे. खरंय 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 खरंय. तो कसा प्रगट होतोय त्याच्यावर खूप अवलंबून असतं. बरोबर आहे, आता खरी गोष्ट छोट आहे. 2 वाक्यात उदाहरण सांगतो. लॉजिक हा विषय असतो होता त्यावेळेस एफ ला. बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्या आणि लॉजिक हा म्हणजे कंपल्सरी विषय होता. तो कुणाला कंपल्सरी विषय होता, खरी गोष्ट आहे. तर मग त्या अशा काळात वेळेस तर सगळ्यांना बरोबर लॉजिक हा विषय हा अंधाला जमणार नाही असे त्या याच्यात गोल्ड मेडलिस्ट धारणा होती, प्राध्यापक धारणा म्हणे होती नाही. तशी. तुला जमणार नाही, तू हुशार आहे, सगळं खरं आहे काय. पण म्हटलं नाही सर, तुम्ही प्रयत्न करा. कारण मी मॅट्रिकला हायर मॅथ घेऊन पास झालेलो आहे काय. त्यामुळे मी गणित हवे सोडतो, तर चिन्ह सुद्धा मी लक्ष ठेवणार. आणि मात्र एवढं करा की तुम्ही सगळेजण चीफ कंडक्टर वगैरे सगळे बसले, परंतु एवढं काही त्या सायन्स तरी त्या जे चिन्ह आहेत ते त्या रायटरला माहित पाहिजे. एम्प्लॉईज म्हणजे काय, क्यू म्हणजे काय. तर मग त्यांनी मान्य केलं आणि त्या विषयात मला 100 पैकी 80 मार्क मिळाले आणि कॉलेजला पहिला होतो. आणि महाराष्ट्रात पुणे शहर सोडून बाकीच्या महाराष्ट्रात मी पहिला होतो. अरे वा, खूप छान. खूप छान. सांगायचं तात्पर्य काय आहे की आपण सुद्धा तिथं योग्य रीतीने प्रगट झालं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांशी वगैरे त्यांची मदत घेता आली पाहिजे आपल्याला. आणि अशा प्रकारे मी राज्यशास्त्रात BA झालो आधी. खूप छान. नंतर पुण्याला मी MA झालो समाजशास्त्रामध्ये. ओके ओके ओके. नाही, खूप छान आणि प्रेरणादायी. म्हणजे त्या काळात तुम्ही इतकं सर्वोच्च शिक्षण, आपली परिस्थिती नसून सुद्धा तुम्ही इतकं शिकलात, खरंच कौतुकास्पद आहे. पुढचा प्रश्न विचारण्या अगोदर मला एक आता प्रश्न जो पडलेला आहे की तुम्ही उत्तम गझल लिहिता. तुमचे जवळपास ब्रॉडकास्टर्स आहेत जिथे वेगवेगळ्या ब्रॉडकास्टिंग लिस्टमध्ये तुम्ही पाठवत असतात. वेगवेगळ्या समूहातही अगोदर तुम्ही होता, तिथेही वाचायला मिळायचं. अंध अपंगांच्या साहित्य संमेलन तुम्ही अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. खूप ही कौतुकास्पद बाब आहे. पण मग जे कवी असतात त्यांनी गझलेकडे का वळावं? खरं म्हणजे इतर कविता गझलमध्ये खूप असा महत्वाचा फरक आहे. तुम्हाला 2 ओळीत एक स्वतंत्र कविता उभी करायची असते, एक स्वतंत्र कविता. आणि ती इतकी मार्मिकता हे गझलचं मर्म आहे. वर्णन चालत नाही. त्यामुळे मार्मिक तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे थोडक्यात चित्रकले आणि व्यंगचित्रामध्ये कसा फरक असतो. व्यंगचित्र अतिशय छोटं असतं आणि खरं म्हणजे पण त्याच्यात जे काही सांगितलं जातं, चित्र सुंदर निघेल परंतु ते तेवढं सांगितलं जात नाही. तर हा फरक जो आहे तो गझल आणि कवितेमध्ये आहे. आणि तुमच्या बोला बोला, सॉरी. दुसरी गोष्ट, गझलमध्ये तुम्हाला तंत्र हे पक्क पाहिजे. पण तंत्र पक्क पाहिजे, खरी गोष्ट आहे. जसं पूर्वी पारंपरिक नृत्य होते तसं याच्यात सुद्धा लगावलं नृत्य अतिशय क्लिअर पाहिजे. आणि ती गेय असते, गझली गेयच असते. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. आणि मला असं विचारायचं आहे की अंध असल्यामुळे आपल्याकडे अगोदरच संकोचित दृष्टीने समाज पाहतो. बरोबर. आणि हा सगळ्यांचा दृष्टिकोन असेल असं नाही. म्हणजे मी इथे मुंबईमध्ये शिकलो त्यामुळे माझ्या वाट्याला असं दुःख आलं नाही, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. मात्र काय होतं की जेव्हा विवाहाचा प्रश्न येतो किंवा नोकरीचा प्रश्न येतो, हा कसा करणार,
याला कोण पोरगी देणार, किंवा याचा निभाव लागणार आहे का. म्हणजे माणूसच समजत नाही त्यांना, आपण माणसापेक्षा कोणीतरी वेगळं वाटतो. ही जी धारणा आहे ती दिवसेंदिवस माणूस शिक्षणात उंच शिखर गाठतोय तरी ती अजून लोप पावली नाही. असं का? आणि त्यासाठी अंधांच्या संस्थांना काही पुढाकार घ्यायला हवा का, की समाजमान्य असलेल्या सरकारनेच त्यासाठी काही पावलं उचलावीत असं तुम्हाला वाटतं? बरोबर. आता हा आपल्या अंध शिक्षणाचा विषय निघाला काय, मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपले जे ब्रेल लिपीचे जनक आहेत, बरोबर आहे, त्यांना अभिवादन केल्याशिवाय मला अंधांबद्दल बोलणं आवडत नाही. काय? बरोबर आहे, बरोबर आहे, खरी गोष्ट. छोटीशी कविता त्यांच्याविषयी म्हणतो, ऋण व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच, आणि प्रणाम ही कविता तुम्ही सादर करा. हो, आता मी प्रणाम नावाची कविता केलेली आहे. लुई ब्रेल यांना प्रणाम. नेत्रहीनास्तव तूच निर्मिला ज्ञान सूर्य लिपीचा, नेत्रहीनास्तव तूच निर्मिला ज्ञान सूर्य लिपीचा, प्रणाम घ्यावा लुई ब्रेल तू परमेश्वर अमुचा, ज्ञाने वारित चौथ्या दिवशी जयंतीस तुझिया, ईद दिवाळी नाताळाहून बहुत हर्ष मनिया, चर्च मंदिरी मशिदीतही सण तुझ नमण्याचा, प्रणाम घ्यावा लुई ब्रेल तू परमेश्वर अमुचा, जन्मस्थळ तव उपरे स्मारक वंद्य आम्हासी असे, मक्का मदिना प्रयाग काशी इथेच अमुची वसे, ब्रेल लिपीची शोध कथा जणू धर्मग्रंथ अमुचा, प्रणाम घ्यावा लुई ब्रेल तू परमेश्वर अमुचा, ब्रेल लिपीच्या वनवासाचे खडतर रामायण, त्यातील तुझिया उदात्ततेचे करतो पारायण, षटबिंदूंच्या तव वाटेवर भाग्योदय अमुचा, प्रणाम घ्यावा परमेश्वर अमुचा. या ब्रेल शिक्षणामुळे आणि खरं म्हणजे आता अनेक मोबाईल झालं, कम्प्युटर झालं, अनेक असे साधनं निर्माण झालेत, त्यामुळे मला तर असं वाटतं की फारसा कमी नाही इतर डोस लोकांपेक्षा अंध मनुष्य. बरोबर. आणि तो चांगल्या प्रकारे शिकवू शकतो, नोकरी लागू शकतो. तू प्रश्न विचारला तो बरोबर आहे. यावेळेस तर तो फार मोठा भेडसावणार होता. आता त्या मना बऱ्यापैकी जागृत झाले, आणि त्याचं कारण असं की अंध संस्थांनी बरीच जागृती केली. उदाहरणार्थ सोलापूरमध्येच माझ्या सहकार्याने तिथं नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडची जिल्हा शाखा उघडली गेली. आणि कारण त्यावेळेस अंध शिकू शकतो हेच लोकांना माहित नव्हतं, मग त्यांना हळूहळू हे केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आता खरं म्हणजे मला सरकारी नोकरीत पगार चांगल्यापैकी होता, परंतु कोणी विश्वासच बसत नव्हता की मला पगार चांगला, मी सरकारी नोकरीत. आणि त्यामुळे मुलगी मिळणं, लग्न होणं हे फार दुरापास्त होतं. आणि आता सुद्धा मी बघतो या काळात सुद्धा की माझे बरेच विद्यार्थी हे वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर आहेत, बँकेत तर खूपच आहेत, परंतु अजूनही त्यांना मुलगी कोणी देत नाही, त्यांचं लग्न होत नाही. वाईट गोष्ट आहे. तर मी थोडक्यात आता त्याचं जास्त वर्णन न करता की अंध मनुष्य काय करू शकतो, बरोबर आहे, त्याच्याविषयी एक गझल सादर करतो. चालेल चालेल, मध्ये गाणार नाही, पण लई मध्ये ती म्हणणार आहे. लई मध्ये म्हणा, चालेल. गझलचं नाव आहे फुलोरा. ओके. जगावे स्वाभिमानाने असे अधिकार हा माझा, जगावे स्वाभिमानाने असे अधिकार हा माझा, असे मी अंध म्हणून का जगाला भार हा माझा, जरी या खूप मर्यादा मला पडतात जगताना, जरी या खूप मर्यादा मला पडतात जगताना, नवी तंत्रे नवी विद्या असे आधार हा माझा, असे मी अंध म्हणून का जगाला भार हा माझा. बरोबर. जरा संधी मला द्यावी बरं का.
जरा संधी मला द्यावी तिचे करणार सोने मी. जरा संधी मला द्यावी तिचे करणार सोने मी. करणार सोने मी. वा. प्रयत्ने प्राप्त काहीही असा संस्कार हा माझा. वा वा वा. असे मी अंध म्हणून का जगाला भार हा माझा. वा वा. आणि अपेक्षा काय तुमच्याकडून? दया नकोय मला. बरोबर आहे, बरोबर. करावे प्रेम सर्वांनी, म्हणावे मित्र स्नेहाने. करावे प्रेम सर्वांनी, म्हणावे मित्र स्नेहाने. पुरेसे एवढे आहे नको सत्कार हा माझा. अरे वा. असे अन्न म्हणून का जगाला भार हा माझा. वा वा. आता हे फार महत्वाचं आहे. जर चांगली पत्नी मिळाली तर काय होऊ शकतो? बरोबर आहे. सखीचा हात धरून नेहमी कितीही गाठली शिखरे. माझ्या प्रत्येक कार्यामध्ये सखीचा म्हणजे पत्नीचा हा मोलाचा हात असतो. म्हणून तिच्यासाठी हा शेर अर्पण, शेर समर्पित आहे. खरं. येस. इर्षाद. सखीचा हात धरून मी कितीही गाठली शिखरे. फुलोरा जीवनाचा ती तरी साकार हा माझा. असे मी अंत म्हणून का जगाला भार हा माझा. वा वा. खूप मस्त, खूप. आता पुढे बघा, पुढचा शेर. मला केली मदत त्यांचे. हे मात्र अंधाने प्रत्येकाला लक्षात ठेवायचं. मला केली मदत त्यांचे कसे उपकार फेडू मी. बरोबर. मला केली मदत त्यांचे कसे उपकार फेडू मी. उपकार फेडू मी. गुरूंनी शिकवणी केला खरा उद्धार हा माझा. गुरूंनी शिकवणी केला खरा उद्धार हा माझा. असे अंध म्हणून का जगाला भार हा माझा. अरे वा. आता शेवटचा शेर आहे. पिता माता सदा झटती भले करण्यास माझे अन. पिता माता सदा झटती भले करण्यास माझे अन. खरे कल्याण जगताना करी ओंकार हा माझा. अरे वा. खरे कल्याण जगताना करी ओंकार हा माझा. श्रद्धा आहे माझी देवावर. बरोबर. असे अन्न म्हणून का जगाला हा भार हा माझा. खूप सुंदर, खूप समाधान शिकलं पाहिजे. बरोबर आहे. आपल्या प्रशासक मंडळापैकी कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? एखादा कोणाला विचारायचा असेल तर पटकन आपला मायक्रोफोन ऑन करा, कारण आपल्याकडे मीटिंगचं लिमिटेशन असल्यामुळे. किंवा कोणी सांगा नाही म्हणून, मग मी पुढे वळतो. हॅलो. हा बोला. पुढे वळूयात निखिल, आपण पुढे वळूयात. ओके ओके. सर आपल्याकडे किती मिनिटं आहेत ताई साधारण? एक 6-7 मिनिटं असतील आता. सर आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये खरं तर. त्यामुळे आपण शेवटचं एक मला थोडक्यात एक सांगाल. हो हो. तर मला तुम्ही सांगा की सुरेश भटांनी आपल्या याच्यात म्हटलं होतं की जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला मी ते हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्या ते ही बाग जाणते की त्यांनी काय सोसलेलं आहे. आणि त्यांना माहिती होतं की जेव्हा गझल हा प्रकार त्यांनी मराठीमध्ये रुजवला तेव्हा लोकांनी त्याचं फारसं स्वागत केलं नव्हतं. पण त्यांना हे कुठेतरी जाणवत होतं की आज नाही तर कधीतरी याचा वटवृक्ष नक्की होईल. आणि त्याच सुरेश भटांना आपण नेहमी आदर्श मानत आलेलो आहोत आपल्या गझलेमध्ये आणि आपल्या ऐकून, म्हणून त्याला आपण खलिफा असं म्हणतो. तर सुरेश भटांविषयी 2 वाक्य तुम्ही काय म्हणाल? तुमच्या भाषेत सुरेश भट म्हणजे 2 शब्दात काय? सुरेश भट हे गझलचे उद्गाते तर होते मराठीमध्ये, परंतु गझलची मार्मिकता काय असते, गझलचं लावण्य काय असतं, हे फक्त आजपर्यंत जेवढं सुरेश भटांना जमलं तेवढं अजूनही कुणाला जमलेलं नाही. खरंय खरंय खरंय. मत झालं. आणि सर शेवटी मला असं सांगायचं की तुम्ही आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवारातील सदस्यांना आणि उदयोन्मुख साहित्यिकांना कोणता संदेश द्याल
आणि त्यांनी बरोबर कशापासून दूर राहावं आणि कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात. बरोबर. तर मी आधी सुरेश भटांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक छोटीशी गजल सादर करतो, लगेच आपल्या मेन विषयाला येतो. हो हो हो. किनारा. सांज वेळी वाट कोणी पाहणारे पाहिजे, अंतरीचे भाव सारे जाणणारे पाहिजे. बंगला असला कितीही भव्य आकर्षक जरी, त्यास कोणी मन मिळावू बोलणारे पाहिजे. बंगला असला कितीही भव्य आकर्षक तरी, त्यात कोणी मन मिळावू बोलणारे पाहिजे. सागरी दिसतात पुष्कळ डोलणारी गलबते, या किनाऱ्याला कुणीसे लागणारे पाहिजे. जीव घेतली वाटतीही शांततेची सभ्यता, काढून कोणी प्रपत भांडणारे पाहिजे. सर्व काही देव करतो सांगणारे पाहतो, मानवी कर्तृत्व कोणी मांडणारे पाहिजे. पाहतो ना रूपवर, बघा ऐका नीट. पाहतो ना रूपवर पाहतो मन आतले, नेहमी प्रेमास पूजा मारणारे पाहिजे. आणि शेवटचा शेर. नाव आहे तेच पण ते गाव नाही राहिले, ठेवणी एकी नांदणारे पाहिजे. तर अशा प्रकारे खूप छान सुरेश भटांना श्रद्धांजली. आणि आता साहित्यिकांना तर सांगण्यात की मी मोठा नाही, परंतु माझ्या अन्न मित्रांना काव्य क्षेत्रात आणि एकंदरीत जगामध्ये कसं वागायचं हे मी शब्दात न सांगता, वेळ कमी असल्यामुळे छोटीशी कविता सादर करतो. चैतन्य चक्षु. आणि अर्थात हे डोळा सुद्धा याच्यातले बरस घेण्यासारखं आहे. चैतन्य चक्षु अपुले जागे सदैव ठेवू, अंधत्व भेदुनी हे जगणे सतेज ठेवू. शिखरास उंच पाहू, पंखात जिद्द ठेवू, ध्येयास गाठण्याला उत्तुंग झेप घेऊ, नैराश्य टाळण्याला गाणे मधुर गाऊ. चैतन्य चक्षु अपुले जागे सदैव ठेवू. सृष्टी दिसेन काही मज मान्य न्यूनताही, सृष्टी दिसेन काही मज मान्य न्यूनताही, दैवास दोष द्यावा ऐसे न यात काही. जन्मास पाहण्याचा सृष्टी सकार ठेवू. चैतन्य चक्षु अपुले जागे सदैव ठेवू. नेत्रांध हो कुणी हा, नेत्रांध हो कुणी हा, प्रारब्ध जीवनाचा स्वार्थांध वासनांध, हा दोष मानवाचा. टाळू नया विकारा गुणवान सर्व होऊ. चैतन्य चक्षु अपुले जगणे सतेज ठेव. आणि शेवटचं नीट ऐका. काही असे करू की दिपवू अखिल विश्व, म्हणतील अंध असुनी झाला प्रकाश पर्व. अंधार आवसेचा दीपावलीत बुशवू. चैतन्य चक्षु अपुले